Students, today we study how to calculate the sum of first n term of an AP. Now Sn means the sum of n terms. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 bracket complete into d square bracket complete. This is the formula to calculate the sum of n term of AP. And another one formula is Sn is equal to n upon 2 in square bracket T1 plus Tn. T1 means first term and Tn means last term. इथं Sn कॅल्क्युलेट करण्याचे दोन फॉर्म्युले आहेत. एक आहे n upon 2 in square bracket 2a plus n minus 1 into d. सेकंड आहे n upon 2 इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. जर पहिली आणि शेवटची टर्म आपल्याला माहीत असेल एपी मध्ये तर हा फॉर्म्युला वापरायचा. अदरवाइज यूज फॉर्म्युला नंबर 1. देन टेक प्रॅक्टिस 3.3. क्वेश्चन 1. फर्स्ट इज ऍक्टिव्हिटी. फाइंड द सम ऑफ द first term and common difference of an AP are 6 and 3 respectively. Find S27. तुम्हाला एज किंमत दिलेली आहे. ए मीन्स फर्स्ट टर्म दिलेला आहे 6, कॉमन डिफरन्स 3 दिलेला आहे. S27 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फॉर्म्युला इज Sn इक्वल टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट. तर इथं काय असेल बघा, आत्ताच आपण जस्ट फॉर्म्युला आपण स्टडी केला आहे. तर इथं काय असेल 2a हा फॉर्म्युला 2a प्लस n मायनस 1. देन नेक्स्ट या स्टेजला त्या व्हॅल्यूज पुटअप केलेले आहेत. n ची किंमत 27 आहे पॉईंट 2a ची किंमत आता इथे काढून दिलेली आहे अजून 12 प्लस n 27 minus 1 d किती आहे तिथे 3. सो हिअर पुट व्हॅल्यू ऑफ d 3 which is equal to 27 upon 2 into. आता हा भाग सगळा पूर्ण सोडलेला आहे. इथं 27 minus 1 26 राहतील. 26 into 3 78 येईल आणि 78 प्लस 12 हे 90 येतील. बरोबर 90 येतील. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. देन 27 into 45. If we complete this product, the product is 1215. So S27 is equal to 1215. Then take example number 3. Find the sum of all even numbers from 1 to 350. 1 ते 350 मधील सम संख्यांची बेरीज किती. So first write the AP. AP starts from 2. Even नंबर म्हणलेला आहे मग 2 बस सुरुवात होईल. 2 4 6 लास्ट नंबर आहे असणार आहे 350. फ्रॉम दिस कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ ए. ए इज इक्वल टू 2. डी कॉमन डिफरन्स आहे हा 2चा आहे. T2 मायनस T1 करा, T3 मायनस T2 करा, डिफरन्स हा 2चा येईल. आणि लास्ट टर्म आपल्याला माहीत आहे मीन्स द Tn इज इक्वल टू 350. फर्स्ट कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ n. आता n ची किंमत ठेवायची. n ची किंमत आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला आपला Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. इथं किमती इथं पुटअप करा. Tn माहिती आहे आपल्याला 350 A2i प्लस n ची किंमत शोधायची आपल्याला.
n-1 इंटू डी सुद्धा किती आहे 2 आहेत. सो 350 त्या 2 न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 350 इज इक्वल टू 2 प्लस 2 इंटू n 2n होईल. 2 इंटू -1 2 होईल. इथं हे +2 आणि -2 0 होतील. सो 2n इज इक्वल टू 350. सो n इक्वल टू 350 अपॉन 2 which equal to 175. ही आली किंमत आपल्याला n ची किंमत आहे आपल्याला. हियर T1 इज इक्वल टू वी नो Tn लास्ट टर्म्स आपल्याला माहिती आहे 350 आहे. तर इथं आपण आता n ची किंमत काढली. एकूण 175 संख्या आहेत 1 ते 350च्या दरम्यानच्या इव्हन संख्या. आता आपल्याला त्याची बेरीज काढायची आहे. यस तर n इक्वल टू 175. एस एन इज इक्वल टू हा आपण इथं फर्स्ट टर्म माहीत आहे लास्ट टर्म आपल्याला माहीत आहे म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरायचा. सो यस 175 n ची किंमत इज इक्वल टू 175 अपॉन 2 इन ब्रॅकेट T1 2 आहे आणि Tn 350 आहे. विच इक्वल टू 175 अपॉन 2 इंटू 352. 2 न 350 डिवाइड करा. 2 1 जार 2 2 1 जार 2 2 7 जार 4 and 2 6 जार 12. 175 into 176. The product of this 175 into 176 is 30,450. So our answer. The next example is in an AP sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. Then from given condition the sum दिलेले आहेत. तिन्ही क्रमागत पदांची बेरीज दिलेली आहे आणि त्यांचा गुणाकार दिलेला आहे. 3 टर्म आपण असे मांडल्यात a मायनस डी फर्स्ट टर्म, सेकंड a, थर्ड a प्लस डी. सो फ्रॉम फर्स्ट कंडिशन बघा फ्रॉम फर्स्ट कंडिशन त्यांचे सम 27 दिले तिन्ही अंकांची. 3 नंबर टर्म आपल्याला माहित आहेत. सो a मायनस डी फर्स्ट टर्म आहे प्लस a प्लस डी इज इक्वल टू 27. सो a मायनस डी प्लस a प्लस डी 27 मायनस डी प्लस डी 0 होईल. a प्लस a 3 इज इक्वल टू 27 आलं. a इज इक्वल टू 27 अपॉन 3. सो a इज इक्वल टू 9. 3 9 27. हे आली एक टर्म आली. एच किंमत आहे इथं. आता आपल्याला डीची किंमत काढायची फ्रॉम सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय दिले बघा. द प्रोडक्ट आहे अँड देअर प्रोडक्ट इज 504. या 3 टर्मचा गुणाकार 504 आहे. सो a मायनस डी इंटू a प्लस डी. इथं आपण गुणाकार केला तर गुणाकार किती 504 आहे. राईट टर्म्स मी एकत्र घेतो. इथं एची किंमत पुढं करतो. एची किंमत 9 आहे. हे a प्लस डी आणि a मायनस डी. तर आपल्याला
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं होईल इंटू एची किंमत 9 आली इज इक्वल टू 504. देन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 504 अपॉन 9. 9 मल्टिप्लाय डिवाइड होतील. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू 9 ने डिवाइड करा 5 9 5 जार 45 9 5 45 तर 54 होतील. 9 6 जार 54 9 सक्क 54 होईल. तर इथं परत ही किंमत ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सॉरी ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअरची आली किंमत डी आहे इथं डीची. आता आपण इथं परत एची किंमत पुटअप करा 9 आहे 9 स्क्वेअर तो 9 स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 येईल. हा जो 9 स्क्वेअर आहे तो 9चा वर्ग 81 येईल. 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56 असं होईल. आता बघा या डी स्क्वेअरची किंमत काढायची आहे. डी स्क्वेअर इकडे आर एच एसला घ्या 56 एल एच एसला घ्या 81 मायनस 56 होतील इज इक्वल टू डी स्क्वेअर 81 मायनस 56 25 इज इक्वल टू डी स्क्वेअर. सो डी इज इक्वल टू 5. आपल्याला ए ची किंमत 9 मिळाली डी ची किंमत 5 मिळाली. टर्म लिहिते आपल्याला फर्स्ट टर्म आहे ए मायनस डी. तिथे आपण जर किमती पुटअप केली दुसरी आहे ए आणि तिसरी आहे ए प्लस डी. तर आपण किमती पुटअप केली तर ए मायनस डी एची किंमत 9 आलेली आहे. 9 मायनस 5 इज इक्वल टू 4 म्हणजे फर्स्ट टर्म 4 आली. सेकंड टर्म ए आहे एची किंमत 9 आहे सेकंड टर्म 9 आली. आणि थर्ड टर्म ए प्लस डी ए 9 आहे डी 5 आहे इक्वल टू 14. So 3 terms are 4, 9 and 14. So here we complete the practice set 3.3.